नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे। नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। मागील आठवड्यात नागपूरच्या महाल भागात 2 गटांमध्ये मोठा हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ झाली। या घटनेत पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले होते, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। या हिंसाचाराचा मास्टरमाइंड मानल्या जाणाऱ्या फहीम खानच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत EWS योजनेत हे घर त्याच्या कुटुंबाला 30 वर्षाच्या भाडेतत्वावर देण्यात आले होते। मात्र अनधिकृत बांधकाम असल्याने महानगरपालिकेने नोटीस बजावून कारवाई केली। यशोदानगर भागातील हे घर आता रिकामं करण्यात आलं असून ते पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वीच इशारा दिला होता की नागपूर हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होईल आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल। यानुसार नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये येत फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला आहे। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहराध्यक्ष आहे। तो केवळ 10वी पर्यंत शिक्षित असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्याने उमेदवारी दाखल केली होती, मात्र त्याला केवळ 1073 मते मिळाली होती। नागपूर हिंसाचारात जमाव जमावण्याचा आणि लोकांना भडकवण्याचा आरोप त्याच्यावर आहे। फहीम खानला यापूर्वी अटक करण्यात आली असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता त्याच्या घरावरही कारवाई करण्यात आली। नागपूर महानगरपालिकेच्या या कठोर पावलामुळे नागपुरात मोठी चर्चा सुरू आहे।